मनातून तुम्ही कसे उतरवणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही शिवसेना फोडली, लोकांमध्ये प्रचंड संताप तयार झाला. त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी फोडली आणि लोक प्रचंड उद्विग्न झाली. सोशल मीडियावर त्यावेळी एक ट्रेड चालू झाला, मतदान कार्ड विकणे आहे. पण हा ट्रेड अत्यंत लोकशाहीला घातक असणारा ट्रेड आहे. असा ट्रेड चालवण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेनं या मतदान आता आम्ही तुम्हाला मतदानातूनच दाखवून देऊ अशी भूमिका घेणं गरजेचं होतं. आणि जनसामान्यामध्ये ती जागरूकता निर्माण करायचं काम आता महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आहे. 100% लोकसंख्येपैकी 80% लोकसंख्या कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित कधीच नसते. 20% लोक फक्त राजकीय पक्षाशी संबंधित असतात. पण त्या 20% लोकसंख्येपैकी ज्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा विचार, आपल्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत ठळकपणे नेतात, तो पक्ष विजयी होतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण सगळे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे डोळ्यांनी कान आहात. डोळ्यांनी कान सक्षम असले की पक्ष सक्षम होतो आणि निवडणुकीतला विजय सोपा होतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये आता ते नेमकेपणानं करायचं आहे. परिस्थिती वेगळ्या बाजूला निघालेली आहे. आपण नीट काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. परवा एका शहराच्या चौकावर उभा राहून एक तरुण सांगत होता, सरकारनं महागाई वाढवली, सरकारनं बेरोजगारी आणली, सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं, शेतकऱ्यांनी लघु उद्योजकांना पूर्ण उद्ध्वस्त केलं. हे सरकार काही उपयोगाचं नाही, सरकार बिनकामाचं आहे. बघता बघता सगळ्या लोकांनी त्याचं ते ऐकलं. कुणीतरी तक्रार केली, पोलिसांनी त्या तरुणाला धरून पोलीस स्टेशनला नेलं. तो तरुण सांगतोय, साहेब मी केलं तरी काय, माझी चूक काय, तुम्ही मला इथं का आणलंय. तसे इन्स्पेक्टर म्हणले, तू सरकारच्या विरोधात बोलतो, महागाई वाढवली सांगतो, बेरोजगारी आणली सांगतो, हे सरकार बिनकामाचं आहे सांगतो, म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हणला, अहो साहेब मी आपल्या सरकारबद्दल कुठे बोलत होतो, मी पाकिस्तानच्या सरकारचं सांगत होतो. तसा तो इन्स्पेक्टर म्हटला, तू काय आम्हाला मूर्ख समजतो का, आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली, आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारने बेरोजगारी आणली, आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे. सर्वसामान्य माणसांपासून प्रशासनातल्या अधिकाऱ्यांपर्यंत लोकांना सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित कळाल्यात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आज परिस्थिती काय आहे, एकीकडे या उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाईनं प्रश्न प्रचंड मोठा बिकट झालाय. दुष्काळाच्या झळा सर्वसामान्य शेतकऱ्यांना लागतायत. माणसांचे जीव आणि पिकाचे जीव कसे वाचवावेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण सरकार मात्र फोडाफोडीमध्ये व्यस्त आहे. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी दुर्दैवी अवस्था आहे. इंग्रज या देशामध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. फोडा आणि राज्य करा ही नीती त्यांनी राबवली. भाजपवाल्यांनी दुसरं काही केलं नाही. हे राज्यकर्ते म्हणून आले आणि आता व्यापारी झालेत. फोडा आणि राज्य करा या नीतीनं सगळा कारभार चाललाय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. यंत्रणाची दडपशाही पूर्णपणे चाललेली आहे. आपण कधीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार आता शांतपणे केला पाहिजे. कधीतरी या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आज या शेतकरी राजानं कुणाकडे बघायचं, कुणाकडे पाहायचं. आमचे शिवसेनेचे शिवसैनिक शेतकऱ्यांच्या दिचे कार्यकर्ते पोहोचतायत, पण जे सरकारमध्ये आहेत, ज्यांनी शेतकऱ्याला मदत करायची ते कुठं आहेत. कधीतरी आम्हाला याचा विचार करता आला पाहिजे. अजून पीक विमा 1 रुपयात सांगितलं, पण घोषणा झाली, अंमलबजावणी झाली का. परवा आमच्या भागातले काही शेतकरी SP साहेबांकडे गेले, म्हणले आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत, पण ते पीक विम्याचे पैसे घरी नाहीला, आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे. ते SP सुद्धा अवाक झाले, म्हणले असलं किती पीक विमा मिळालाय. आणि ते शेतकरी म्हणले 27 रुपये. अरे तुम्ही काय शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. शेतकरी द्रोह करणारं हे सरकार आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनचा दर होता 11,000 रुपये, पण या सरकारनं परदेशातून 1,38,000 कोटींचं खाद्यतेल आयात केलं, 165 लाख टन खाद्यतेल आणलं आणि इथल्या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे दर पाडले. कुणाच्या बाजूचं हे सरकार आहे. कांदा निर्यातीवर बंदी घातली, पुन्हा 40% निर्यात शुल्क लागलं. भारत जो विश्वासार्ह देश होता, जगभरात कांदा निर्यात करणारा, दुर्दैवानं भारतातल्या शेतकऱ्यांचा कांदा परदेशात गेलाच नाही. इथला शेतकरी देशोधडीला लागला, पण भारताचा कांदा मिळाला नाही. म्हणून पाकिस्ताननं सगळ्या जगभर कांदा पुरवला. म्हणजे तुमच्या धोरणामुळे भलं कुणाचं झालं, भारतीय शेतकऱ्यांचं नाही, पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचं. तुम्ही कुणाचं भलं करायला सरकारमध्ये बसलाय.
कधीतरी आम्हाला प्रश्न पडला पाहिजे. हा सगळ्यात तरुण देश आम्ही मानतो. 28 वर्ष सरासरी वय या देशाचं, म्हणजे निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या आत आणि निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या वर. पण या देशामध्ये सध्या 42% बेरोजगारी आहे. 18 ते 45 या वयोगटातले 60% लोक बेरोजगार आहेत, नोकऱ्याच नाहीत. परवा पोलीस भरती निघाली, जागा होत्या 6000, अर्ज आले 7 लाख. शासनाच्या 3 विभागाच्या भरत्या निघाल्या, जागा होत्या 23,000, अर्ज आले 35 लाख. काय करायचं या देशातल्या तरुणाईनं? शेताला पिकाला हमी भाव नाही, इकडं नोकऱ्या नाहीत. आत्महत्या करण्याशिवाय यांच्याकडे पर्याय काय? 10 महिन्यात 2366 आत्महत्या. रोज 2 तरुण बेरोजगारीमुळे आत्महत्या करतायत. ही आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे. मला प्रश्न पडला होता काल भाजपाचा साहेब जाहीरनामा प्रकाशित